पुसेसावळी येथे तृतीयपंथांच्या नावाला कलंक लावणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पुसेसावळी तालुका खटाव येथे मोठ्या प्रमाणावर तृतीयपंथाच्या लोकांची वर्दळ असते, परंतु संबंधित दैवी आशीर्वाद असलेल्या लोकांना व्यापारी, छोटे मोठे दुकानदार स्वेच्छेने पैसे देण्यात आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या व्यवसायात वृद्धी करण्याची संधी सोडत नसल्याचे दिसून येते. तर बऱ्याच ठिकाणी घरात नवीन सदस्याचे आगमन झाले की शुभाशीर्वाद घेण्यासाठी यांना मानाने आमंत्रित केल्याचे दिसून येते. मग ते अपत्य मुलगा असो वा मुलगी. अशा प्रकारे तृतीयपंथी भगिनींना देण्यात येणारा मान सन्मानाचा गैरफायदा घेत तृतीयपंथाच्या लोकांची वेशभूषा करून उदरनिर्वाह करणाऱ्या जमातीवर देखील संशय न घेता मागेल तेवढ्या रकमेची देणगी दिली जाते. परंतु पुसेसावळी येथे येणाऱ्या अशा प्रकारच्या तृतीयपंथाच्या वेशभूषेत आलेल्याकडून एका कपड्याच्या दुकानातील कपड्याची चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने संबंधित व्यक्ती तृतीयपंथाचे आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होतो. जर हे तृतीयपंथाचे नसतील तर तृतीयपंथाच्या भगिनींना बदनाम करून कलंक लावणाऱ्यांचा शोध घेत तृतीयपंथाच्या लोकांनी योग्य ते शासन करण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांच्या अस्तित्वाचा दुरुपयोग करून व्यापारी आणि छोटे मोठे दुकानदार यांच्या मनात या समाजाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही. न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी महेश यादव, पुसेसावळी तालुका खटाव.